मुंबई नाशिक महामार्गावरील साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स एव्हाना सर्वांना माहिती झालेली असेल, कारण समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्यासाठी जी एंट्री राहणार आहे ती साईधारा इंटरचेंज जी असेल आणि त्या साईधारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या इथून मी म्हणजेच जो BJR लॉजिस्टिक्स आहे, ज्याला बोरगाव म्हटले जाते, वडपेच्या थोडं पुढे आलं, तिथून मी आज शहापूरला चाललेलो आहे. तर शहापूरला जाताना असं वाटलं की आज आपण शहापूर ते भिवंडी ते शहापूरपर्यंतच्या रस्त्याची थोडी माहिती घ्यावी. म्हणजेच मुंबई नाशिक महामार्गावरून आपण प्रवास करताना त्याबाबत जी काय माहिती असेल, तो रस्ता किती रुंद झाला की नाही याबाबत माहिती द्यावी म्हणून हा व्हिडिओ करत आहे. मी निघालो ते BJR इथून आणि चाललो आता शहापूरच्या दिशेने. आणि जसे शहापूरच्या दिशेने मी येतो, साधारणतः 1.5 किलोमीटर अंतर पुढे आलो का आपल्याला तलवली नाका लागतो. म्हणजेच जो टोल नाका आहे पडग्याचा, त्याच्या अगोदर तुम्ही पाहू शकता तलवली नाक्यावर जे ते ब्रिजचे काम सुरू आहे, उड्डाणपुलाचे. जो मुंबई नाशिक महामार्गावरील जे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे, त्यातला एक भाग म्हणजे तलवली नाक्यावरील उड्डाणपूल, जो पडगा टोल नाक्याच्या थोडासा अलीकडे, आणि काम खूप जोरात सुरू आहे. रस्ता रुंद देखील भरपूर झालेले आहे. पाहू शकता ते गर्डर्स देखील टाकण्यात आलेले आहेत. आणि आपला प्रवास जो सुरू आहे तो पडग्याच्या दिशेने. आणि हा ब्रिज जिथे संपतो किंवा जिथनं सुरू होतो, नाशिकच्या दिशेने येत असताना पडगा टोल नाका संपला तिथनं सुरू होतो मुंबईच्या दिशेने जायला, किंवा पडगा टोल नाक्याजवळ संपतो मुंबईच्या दिशेने आल्यावर. आणि बाजूला तुम्ही PM स्क्वेअर काय स्क्वेअर काय म्हणून वेअरहाऊसेस आहेत. इथून ही अंडरपास राहणार आहे, त्यांना तलवली नाक्यावरून वाशेरे वगैरे आमने गावाला वगैरे जायचं असेल त्यांच्यासाठी. आणि अशा प्रकारे आपण पडग्या टोल नाक्याजवळ पोहोचलेलो आहोत. समोरच आपल्याला पडगा टोल नाका पाहायला मिळेल. आजचा आपला प्रवास साईधारा इंटरचेंज ते शहापूरपर्यंतचा. आजपर्यंत आपण अनेक रोड अपडेट्स पाहिलेले आहेत आपल्या या चॅनलवर, आपल्या मराठी YouTube चॅनलवर. खास करून समृद्धी महामार्ग आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, तसेच मुंबई नाशिक महामार्गाचे काही अनेक व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत यापूर्वी. आणि आपण अशा प्रकारे पोहोचलो पडग्या टोल नाक्यापर्यंत. पाहू शकता तुम्ही पडगा टोल नाका. बाईकवाल्यांना जाण्याचे एक स्वतंत्र मार्गिक आहे, ज्यामुळे आपल्याला कुठेही थांबता येत नाही. आपण सुद्धा निघून जातो. टोल नाका पार झालेला आहे आपला आणि आपण चालू शहापूरच्या दिशेने. खूप रुंद रस्ता आहे इथे, तुम्ही पाहू शकता. इथे कंटिन्यूस हॉर्न, अरे बापरे, हे बघा. म्हणून इथे रुंद रस्त्यावर केव्हा कुठनं कशा गाडीतील भरोसा नाही. हॉर्न वाजवणं खूप गरजेचं आहे. विनाकारण वाजू नये हॉर्न, कारण ते ध्वनी प्रदूषण केल्यासारखे होते. आणि रस्ते पाहू शकता, रस्त्याची क्वालिटी देखील बघा. आणि आता आपण पडग्याच्या पुढे आलेलो आहोत. आता जसे की मी बोललो, रस्ता रुंदीकरणासोबत रस्त्याची देखील कामे सुरू आहेत. तुम्ही पाहू शकता आत्ताच डांबरीकरण झालेला रस्ता आहे. किती चिकना रस्ता आहे, एकदम चकाचक रस्ता आहे. आपण चाललो खडवलीच्या दिशेने. खूप जबर असा रस्ता. असा रस्ता असेल तर प्रवास करायला काही वाटत नाही. आहा, क्या मक्खन, एकदम मक्खन.
मुंबई नाशिक महामार्ग खडवलीजवळ आपण पोहोचलेलो आहोत. असं वाटत रस्ता फक्त आपल्याकडे खाली ठेवलाय काय आपणच चाललेलो आहोत रस्त्याने. इतका चिकना रस्ता आत्ताच डांबरीकरण झालेले आहे. हे बघा रॉंग साईड गेलेले आहे. आणि हा खडवलीचा ब्रिज साधारणतः 2-1 महिन्यापूर्वी सुरू झालेला आणि या ब्रिजवर गाड्या थांबवलेल्या आहेत, त्या रॉंग साईडने टाकलेल्या आहेत. ब्रिजचे काम सुरू आहे काय समजत नाही. त्या ब्रिज आता सुरू झालेलं आहे. हे बघा राम रांगा कंटेनर्स उभे आहेत खडवलीच्या ब्रिजवर. अरे बापरे, खूप लांबलचक रांग आहे. तेव्हा जिथनं रॉंग साईड गाड्या जात होत्या. अरे बाप रे बाप. बरं आपण सरळ मार्गे चाललो, आपण दुसऱ्या साईडला गुंतलो नाही. जसे की आपण आता पाहिलं डांबरीकरण केलेला रस्ता, कदाचित ते पुढे देखील रस्त्याचे काम सुरू असेल म्हणून एक साईड थांबवलेली असेल. पाहूयात आपण पुढे. हो हे बघा डांबरीकरण केलेला रस्ता. आणि अशा प्रकारे इथे डिवाइड झालेली जी वाहतुकीची आपल्या उलट्या बाजूला दिसते. इथून पुन्हा मुख्य मार्गावर जे मेन रस्ता आहे तिथे पुन्हा वळवण्यात येत आहे. खूपच लांबलचक रांग लागलेली. हे बघा इथे गाड्या वळवल्या जाते. आणि मशीन डांबरीकरणाची कदाचित सिमेंटची असो. कुठले गाव आहे, ढोल आहे का काय मला पण एक्झॅक्टली माहित नाही. बघा किती गाड्या रॉंग साईडनी, म्हणजे इकडे रस्ता सुरू आहे म्हणून आपण रॉंग साईडनी गाड्या टाकलेल्या. त्या बाजूने बंद होऊन इकडून या बाजूने रॉंग साईडनी येणाऱ्या गाड्या. थांबणे आपल्याला जमत नाही. 1 सेकंद गाडी उभे राहायला तयार नाही, लगेच रॉंग साईड. त्यामध्ये कोणाला दुखाप होतो किंवा एखादी आघाडीत घटना घडो, आपल्याला काय देणे घेणं नाही. आपला रस्ता खुला पाहिजे बस. ही खूप चुकीची समज आहे. ही समज कुठे बदलायला हवी. आपण आपल्या जीवाची काळजी घेता घेता इतरांच्या देखील जीवाची काळजी घेणे खूप जरुरी आहे, खूप गरजेचे आहे. रॉंग साईड गाडी चालवताना फक्त विचार करा आपण काय करतो काय नाही ते. अशा प्रकारे मला वाटतं आपण वाशिम जवळ आलो आहोत कदाचित. आणि हा वाशिमचा ब्रिज रस्ता डांबरीकरण रस्ता जितका छान झालाय तितकाच बेकार हे पाहू शकता. ब्रिजवरचा रस्ता नवीन ब्रिज आहे. रस्त्याचे कामाची जी दर्जा आहे तो एकदम खालावलेला आहे. ब्रिजवर तुम्ही पाहू शकता कसा आहे ते ब्रिज, जराही व्यवस्थित नाही आहे. आपण वाशिम क्रॉस केलेला आहे. आपला प्रवास चालू आहे शहापूरसाठी. साईदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स पासून आपण सुरू केलेला प्रवास आहे. खूपच रुंद रस्ता आहे. हे रस्ते रुंद करण्यामागचे कारण की आता सर्वत्र जे महामार्गाप्रमाणे समृद्धी महामार्गाचे रस्ते बनवत घेत आहेत. शक्तीपीठ वगैरे जे महामार्ग वगैरे आहेत, जे अनेक मोठे मोठे महामार्ग झाल्यामुळे या रस्त्यांचे देखील रुंदीकरण होणे खूप गरजेचे होते. आणि त्या अनुषंगाने हे कामे सुरू आहेत. तसं खरे सांगायचे झाले तर वडपे ते गोंदे म्हणजे नाशिक या एकूण 99.5 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे 4 पदरीवरून 8 पदरीकरण रुंदीकरण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा त्या कामाचा एक दाखला मी तुमच्यासमोर दाखवत आहे. तसे पाहता ठाणे म्हणजे माजीवाडा ते
वडपे ह्या सुरुवातीच्या 23.8 किलोमीटर टप्प्याचे कामे सुमारे 80 ते 81% पूर्ण झाले असून संपूर्ण मार्ग 2026 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसे मला ते वाटत नाही, कारण मी रोजच तो काम पाहतो. आणि त्यानंतर वडपे ते शहापूर दरम्यानचा भाग जो आहे तो याच प्रकल्पाचा विस्तार आहे, जो आता आपण ज्या मार्गावरून प्रवास करत आहोत तो वडपे ते गोंदे. तसे पाहता पडगा आणि शहापूर परिसरात नवीन गोदामे म्हणजे वेअरहाऊसिंग हब मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत आणि येथील वाहतूक कोंडी होऊ नये, इथे वाहतूक कोंडी होऊ नये आणि ती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सेवा रस्ते आणि भुयारी मार्ग देखील प्राधान्याने इथे या संपूर्ण रस्त्यावर बांधलेले जात आहेत. वडपे ते शहापूर या रस्त्या रुंदीकरणाचे कामे पूर्ण झाल्यावर समृद्धी महामार्गावर येणारी वाहतूक थेट मुंबईच्या ठाण्याच्या दिशेने कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकेल. वडपे ते शहापूर दरम्यानच्या रस्त्याचे मुख्य काम असे वाटत आहे की कदाचित शेवटच्या टप्प्यात आहे, अंतिम टप्प्यात आहे. कारण तुम्ही पाहू शकता आपण ज्या हिशोबाने गाडी चालवत आहोत, पूर्ण रस्ते खूप छान आणि खूप रुंद आहेत. असं वाटत आहे आपण महामार्गावरनं प्रवास ऍक्च्युअली महामार्गच आहे, मुंबई नाशिक महामार्ग. कसं आपल्याकडे आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. सतत नवीन नवीन अपडेट्स. आज वडपे ते शहापूर या दरम्यानचा एक टप्पा आपण घेतलेला आहे आणि आसनगाव ब्रिजला आपण पोहोचलो आहोत. या ब्रिजवरचे काम देखील एकदम दर्जा पाहिजे तसा नाही, खूपच बेकार आहे. रस्ते रुंद करत घेतलेत, परंतु रस्त्यांचे जे दर्जा तो एकदम खालावलेला आहे. वाटलं तुम्ही वडपे ते मुंबई नाशिक बायपास जो आहे, कल्याण भिवंडी बायपास, तिथून तुम्ही जर वडपेपर्यंत येणार असाल तर तुम्हाला रस्त्याचा जे दर्जा आहे तो लगेच समजून येईल काय रस्त्यांची अवस्था आहे. ते रस्ते रुंद करत घेतलेत, परंतु त्यांचा दर्जा व्यवस्थित ठेवलेला नाही. आणि आपण शहापूरच्या दिशेने प्रवास करत आहोत. मला वाटतं RCCचे जे म्हणजे जे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे जे रस्ते त्याच्यापेक्षा डांबरीकरणाचे रस्ते खूप व्यवस्थित आहेत माझ्या मते, तरी ज्या हिशोबाने मी प्रवास करतोय. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर गाडी जम्पिंग वगैरे करत हालत राहते, तेच डांबरीकरणाच्या रस्त्यावर सुसाट जाते. आणि हा मानस मंदिरला जाणारा रस्ता आपण पहिल्याच बाजूने गेला तो. अशा प्रकारे आपण शहापूरपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट्सचा, नवीन रोड अपडेट्सचा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे. तसेच आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या कमेंटद्वारे नक्की कळवावे. हा आसनगाव कसारा रेल्वे मार्गावरील ब्रिज आणि अशा प्रकारे आपण शहापूरमध्ये प्रवेश करत आहोत आणि आपला व्हिडिओ इथेच संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.